तर हाय मित्रांनो, आज बनवते मिसळ. तर मी मिसळसाठी घेतले मूग, मटकी, छोले, लाल चणा आणि वाटाणा. बघ साईडला घेतले काही छोटे मसाले, अख्खा साबूत धनिया, जिरा आहे, लवंग आहे आणि काली मिरी आहे आणि अद्रक लसूण आहे. तर मी एक साईडला कढई गरम केले. तर मी त्यात टाकतो ते तेल गरम झालं की मी त्यात टाकतो आता खडे मसाले. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आहोत तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा. तर माझे खडे मसाले गरम झाले, त्यात टाकलं अद्रक लसूण आणि काय करण्यासाठी कश्मीरी मिरची टाकतो आणि खोबऱ्याचा फ्लेवर चांगला येतो. आणि मित्रांनो, हे घेतले 2 कांदे, कांद्याने चिरा मारला आणि गॅसवर भाजून घेतो. हे वाटण बनवाय मिसळमध्ये वाटण जरूरी आहे. तर माझे वाटण गार झाला आहे, तर मी त्याला पिसला आहे आणि मी कढईमध्ये घी घेतलं आहे. घी गरम झालं आहे, मी त्यात कांदा भाजून घेतो आणि मी त्यात टाकतो आता लाल मिरची आणि हळदी पावडर. मित्रांनो, ही जी रेसिपी सोपी आहे, तो तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा. तर मी लाल मिरची हळदी टाकली, त्यात मी टाकतो वाटण पण भाजून झालेलं आहे. तर बघू शकतो मित्रांनो, मी त्यात टाकतो आता मीठ मित्रांनो चवीनुसार टाका. आता मी त्यात टाकतो मूग, मटकी आणि ते बॉईल केलेलं कट्टर छोले वाटाणा हे सगळं टाकलं आहे. तर बघू शकतो मित्रांनो, मी मिसळचा कलर पण बघू शकता एकदम ठीकठाक आहे. तर मग माझी मिसळ उकळलेली आहे, मतलब बॉईल झाले आहे. तर त्यात टाकतो आता धनिया. तर मित्रांनो, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.